नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सकाळी टिफिनची घाई चालू आहे. तर आज बनवायची आहे चवळीची भाजी. त्यासाठी कांदा, टोमॅटो वगैरे जे साहित्य लागणार आहे ते सुरुवातीला कट करून घेत आहे. आणि कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी खरंच तुमचे मनापासून आभारी मानते की आणि बऱ्याच ताईंना सकाळचं जे डेली रुटीन आहे ते आवडतं. जे डेली रुटीनचे जे व्हिडिओ टाकते ते म्हणजे जास्त व्हायरल म्हणजे जास्त प्रमाणामध्ये बघितले जातात. तर त्यामुळे आणि म्हणणं पण आहे एक दोन ताईंचं की डेली रुटीनचे व्हिडिओ जे आहेत ते बघायला आम्हाला आवडतात. तर मग ठीक आहे, डेली रुटीनचेच व्हिडिओ जे आहे ते मग मी टाकत जाईल, पण अधूनमधून चेंजेस म्हणून मग मी दुसरे जे ब्लॉग वगैरे आहेत ते टाकत असते. पण रुटीनच्या व्हिडिओंना जास्त बघितलं जातं, त्यामुळे म्हटलं ठीक आहे सकाळी डेली रुटीनचेच व्हिडिओ टाकत जाईल जास्त करून. व्हिडिओ जरा उशिरा किंवा लवकर असं होत आहे, पण टाईम मला फिक्स करायचा आहे. बरेच दिवस झाले म्हणते मी की टाईम वगैरे फिक्स करून घेईल, कारण परत मग आपल्यालाच हे होऊन जातं आणि सबस्क्रायबर वगैरे वाट बघत असतात. तर एका ताईची कमेंट होती की वेळेवर व्हिडिओ टाकत जात आई, एक फिक्स टायमिंग करून घे म्हणजे सबस्क्रायबर जे आहेत त्यांना वाट बघावी लागत नाही व्हिडिओ बघण्यासाठी. तर ठीक आहे, ताईंनी मला सजेशन दिलं त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून आभार मानते की आणि मी ठरवते पण की करेल वेळेवर व्हिडिओ अपलोड वगैरे, पण काही जमत नाही कारण बरीचशी कामं वगैरे मुलांमध्ये त्याच्यामध्ये ना काय होऊन जातं, कधी कधी लेट वगैरे होऊन जातं. मी कधी ठरवते की 12ला अपलोड करायचं ठरवते मी की दुपारी 12लाच व्हिडिओ टाकेल, पण आजचा व्हिडिओ मग आज टाकता नाही येत. 12ला जर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर बघते जर माझं टाईम मॅनेजमेंट म्हणजे असं फिक्स करून घ्यायचं आहे मला की ह्याच वेळेला खरंच प्रॉपर आपला व्हिडिओ जो आहे तो येणार, कारण तुम्हाला बघणाऱ्यांना पण म्हणजे वाट वगैरे बघावी लागणार नाही त्यासाठी. तर थोडंसं जे रुटीन आहे ते अजून पण मला हे करावं लागेल, चेंज करावं लागेल त्यासाठी थोडं. तर बघते प्रयत्न करून, आणि जर एक दिवस अगोदरच व्हिडिओ वगैरे जर रेडी वगैरे होऊन गेला माझ्या तर मग मी 12 वाजेचं टायमिंग ठेवायचं असा विचार चालू आहे माझं. नाहीतर मग आपलं 3 वाजेचं टायमिंग, असं दोघं टायमांपैकी एक टायमिंग कुठला तरी या 2-3 दिवसामध्ये फिक्स करते आणि आपले जे व्हिडिओ आहेत ते त्या टायमिंगलाच मग अपलोड वगैरे करायचं आहे ते ठरवते. तर बघू आता काय होतं 2-3 दिवसामध्ये. तर असो, आज टिफिनसाठी चवळीची भाजी बनवलेली होती. रात्री चवळी भिजायला घातलेली होती. रात्रीच आपल्याला टेन्शन असतं की सकाळी डब्याला काय बनवायचं आहे ते, कारण सकाळी उठून परत सुचत नाही आणि ते विचार करण्यामध्ये भरपूर असा वेळ जातो. त्यामुळे रात्रीच विचार करत होती काय बनवू सकाळी टिफिनसाठी. तर म्हटलं चला आज चवळी जी आहे ती भिजवायला टाकून देते. तर चवळीची भाजी केलेली आहे आणि थोडंसं नाश्त्यासाठी यांना ते मका आणलेला होता. म्हटलं चला थोडंफार नाश्त्याला काहीतरी करून देऊ. आज वेदू आणि सिद्धीन त्यांचा टिफिन वगैरे नव्हता, रविवार असल्यामुळे सुट्टी होती. मग त्या दोघी झोपलेल्याच होत्या. तर यांना जायचं होतं. म्हटलं चल त्यांना नंतर नाश्ता वगैरे करता येईल उठल्यानंतर, आधी सुरुवातीला यांच्यापुरतं थोडंसं जे आहे ते करून देते. तर मग सकाळी मका जो आहे तो तेल आणि जिरे मोहरी याची फोडणी वगैरे देऊन घेतली, थोडी लाल तिखट हळद घालून निंबू पिळून मस्तपैकी सकाळी थोडासा नाश्ता वगैरे देऊन दिलेला होता यांना पण. आणि मग टिफिन वगैरे पण सगळा तयार झालेला होता तोपर्यंत माझा. आता टिफिन वगैरे भरून घेते. भाजी बघू शकतात तुम्ही की चवळीची भाजी बनवलेली होती, जास्त काहीच नाही, फक्त कांदा, टोमॅटो, हळद, लाल तिखट आणि किचन किंग मसाला घातलेला होता थोडासा, आणि हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची जी चटणी तयार केलेली होती ती घातलेली होती थोडी, याच्यामध्ये खट्टपणा यावा म्हणून. तर असो, टिफिनसाठी भाजी तयार झालेली होती. टिफिन वगैरे देऊन झाल्यानंतर बाहेर जो पाऊस आहे तो झिमझिम चालूच होता. बऱ्याच वेळेस आपल्याला कुठं जायचं म्हटलं की पावसाची नेमकी सुरुवात होते, खास करून स्कूलच्या टायमिंगला. तुम्हाला माहीतच आहे की बऱ्याचशा ताईंची मुलं जात असतील, ज्या वेळेला त्यांचं टायमिंग झालं पाऊस आलाच पाहिजे किंवा थोडं जरी आपण कुठे जायचं म्हटलं की झाली पावसाची सुरुवात, मग रेनकोट नाही तर छत्री वगैरे घेऊनच जावं लागतं. आणि जास्त जर पाऊस असला तर मग थोडा वेळ थांबावंच लागतं. आणि मुलांच्या टायमिंगला तर खास करून ते जास्तच होतं. त्यावेळेला मुलांची बरीचशी अशी धावपळ वगैरे होत असते, कारण स्कूलमधून सुटल्यानंतर एकाच वेळेला सुटतात ते, खूप गर्दी पण होऊन जाते. तर असो, पावसाचं वातावरण आता थोडे दिवस चालूच राहणार आहे. थोडंसं गॅलरीमध्ये फेरफटका वगैरे झालेला होता, बघून आलेली ती झाडं वगैरे. दिवसाची सुरुवात कसं थोडंसं इकडे तिकडे निसर्गरम्य वातावरण बघून झाली म्हणजे जरा बरं वाटतं. आता जे सगळा पसारा जो होता तो
आवरून घ्यायचा होता. आता सगळं आवरते. सुरुवातीला किचनपासूनच मग मी सुरुवात जी आहे ती करते. भाजी जी होती ती काढून घेतलेली होती आणि मग सगळे भांडे वगैरे स्वच्छ करून घेतले, कारण किचन स्वच्छ झालं म्हणजे आपलं निम्मे अर्धं जे काम आहे ते संपून जातं. कारण स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आता नाश्ता जो आहे ते या दोघी आता कधी उठतात, कारण रोज त्यांना 5:30 ते 5:45 दरम्यान उठावं लागतं स्कूलमध्ये जाण्यासाठी. तर आज जरा निवांत रात्रीच सांगून झालेलं होतं वेदूचं की सकाळी मम्मा मला उठवायचं नाही, मी 10 वाजेला उठेल. पण इतका उशीर त्यांना पण झोप नाही लागत, आणि संडे असो किंवा कुठला पण वार असला पण आपल्याला काही सुट्टी नसते, कारण मिस्टरांना सुट्टी नसते संडेच्या दिवशी, त्यांना बुधवारी सुट्टी असते. त्यामुळे माझं जे रुटीन आहे, संडे असू द्या नाही तर कुठलाही वार असू द्या, कारण त्यांना सुट्टी असली तर मुलांना सुट्टी नसते, मुलांना असली तर त्यांना नसते. त्यामुळे आपलं जे रुटीन आहे ते रोजचंच चालूच राहतं. तर म्हणून मग माझी जी कामं होती ती, आणि एकदाची उठली म्हणजे आपली कामं जी आहेत ती वेळेवर मग होऊन जातात. तर आपली सुरुवात जी होती ती झालेलीच असते, आपल्याला काही कधी सुट्टी नसते कामांना. त्यामुळे मग चला म्हटलं आपलं जे काम आहे ते आवरून घेऊ. या दोघींना जेव्हा उठायचं आहे तेव्हा उठतील, त्या उठेपर्यंत आपले जेवढी कामं आपण करू शकतो तेवढी म्हटलं करून घेते. कारण उठल्यानंतर परत आज रविवार असल्यामुळे त्यांची केस वगैरे धुवायचे असतात, तर मग थोडा उशीरच होऊन जातो. आणि कारण इतर दिवशी वेळच भेटत नाही, सकाळी लवकर जायचं म्हटलं त्यामुळे सकाळी कधी केस धुणार, आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे ते सुकत पण नाही धुतल्यानंतर. मग रविवारच्या दिवशी जरा निवांतच असतं, त्या दिवशी मग धुवायचे असतात केस. तर ते सगळं उठायच्या अगोदर मग माझी जी कामं होती ती सगळी मग मी आटोपून घेतली, कारण मग त्यांच्या मागे लागली एकदाची. कारण संडेच्या दिवशी वेदूची टेस्ट वगैरे पण घेते मी अशी अभ्यासाच्या दुपारच्या टायमिंगला. मग काय करते, थोडाफार तिचा आठवड्याभराचा जो अभ्यास झालेला असला ना तर एखाद्या सब्जेक्टची टेस्ट वगैरे घेऊन घेते, म्हणजे तिचं जे आहे ते व्यवस्थित अभ्यास मग तो होऊन जातो. त्यामुळे आपलं स्वतःचं जर आवरलेलं असलं तर मग तेवढा वेळ आपण मुलांना देऊ शकतो, कारण आपली कामं राहिलेली असली तर मग आपण परत त्यांना सांगतो की थांब थोडा वेळ, माझी कामं वगैरे राहिलेली आहेत, असं आपण त्यांना सांगून जे आहे ते ढकलत असतो. पण मग काय होऊन जातं, तसं करत करत कधी रविवारचा दिवस जो आहे तो निघून जातो, तर आपल्याला पण पत्ता लागत नाही. त्याच्यामुळे आपली जर कामं वेळेवर झालेली राहिली तर मग तेवढा वेळ आपण आपल्या मुलांना पुढे देऊ शकतो. तर मग आपली कामं जर झालेली राहिली तर मग आपण पण फ्री, आणि मुलांना आपण तितका वेळ मग पुढे त्यांचं जे आहे ते कंप्लीट होऊन जातं, आणि त्यांच्या पण मनासारखं होतं आणि आपल्या पण मनासारखं होतं. असं आजची देवपूजा तुम्हाला दाखवली. छान सुंदर अशी मस्त देवपूजा झालेली होती, प्रसन्न असं वातावरण वाटत होतं. तर असो देवपूजा वगैरे सगळं आवरून झालं, बाहेरचं मस्त झाडून पुसून घेतलेलं होतं. आता म्हटलं सुरुवात करूया आपली, मस्त छान अशी रांगोळी वगैरे काढून घेऊया. दारात हळदीचं लेपन वगैरे तर नसतं, फक्त मंगळवारी, गुरुवारी आणि पौर्णिमा, अमावस्या या दिवशीच हळदीचं लेपन करत असते. तर इतर दिवशी रांगोळी वगैरे काढून घेणं गरजेचंच आहे, कारण तीच रांगोळी किती दिवस ठेवणार. तर मग 1-2 दिवस आड मी रांगोळी बदलते, खराब झाली की लगेच दुसरी काढून घेते. रोज नाही काढत, 1 ते 2 दिवस आड काढते. तर कलरांचं काय झालेलं आहे रांगोळीचं तुम्हाला सांगितलेलंच आहे. फक्त सफेद कलरची रांगोळी माझ्याकडे शिल्लक राहिलेली आहे, बाकीचे जे कलर आहे ते सगळे सांडले गेले. त्या दिवशी घाई गडबड करायला गेली, सगळा डब्बा जो आहे तो उलटा झाला. मग असं म्हटलं व्हाईट कलरने पण आपण जे आहे ते रांगोळी चांगली वगैरे काढू शकतो. तर अशा पद्धतीने मस्तपैकी हे करून घेतलं, व्हाईट कलरचं सगळी बॉर्डर लावून घेतली उंबरठ्याला, आणि मग डिझाईन वगैरे जे आहे ते हातानेच काढून घेतलेली होती. तर व्हाईट रांगोळी पण काढू शकतो. व्हाईट रांगोळीवरती फक्त थोडंसं हळदी कुंकू वगैरे टाकून घ्यायचं, कारण तशीच नाही ठेवायची व्हाईट रांगोळीला. तर मग मी रांगोळीवरती थोडंफार हळदी कुंकू जे होतं ते वाहून घेतलेलं होतं, आणि दोन्ही बाजूला मस्त असं स्वस्तिक काढलेलं होतं. स्वस्तिक काढल्याशिवाय आपली रांगोळी तर मला असं वाटतं पूर्णच होत नाही, कारण मला काय माहिती दोघं बाजूला स्वस्तिक इतके आवडतात ना काढायला. बरेचसे पावलं वगैरे पण येतात आता बाहेर विकायला मार्केटमध्ये, पण मला हे स्वस्तिक इतके आवडतात काढायला ना, पहिल्यापासूनच म्हणजे मला सवय आहे की दोघी बाजूला स्वस्तिक काढलं ना मस्त छान वाटतात असे. तर असं आजची रांगोळी वगैरे काढून झालेली होती, बरीचशी कामं आवरून झाल्यानंतर मग या दोघी पण उठलेल्या होत्या, त्यांचं सगळं आवरून झालेलं होतं. नाश्ता वगैरे केला मग त्यांच्यासाठी परत, आणि नाश्ता झाल्यानंतर मग धने वगैरे आणलेले होते मी गावावरून, तर ते न भाजून घ्यायचे राहिलेले होते. म्हटलं आता वातावरण खराब आहे तर खराब होऊ शकतात, कारण धन्यांमध्ये कीड वगैरे लागू शकते. म्हटलं आता यांना व्यवस्थित असे भाजून घेते, चाळणीने चाळून घेतले, वेचूनच ठेवलेले होते मी त्यांना, आणि चाळून घेतले. आता भाजून ठेवते, थोडा वेळ थंड वगैरे झाल्यानंतर मग मिक्सरमध्ये जे आहे ते त्यांना बारीक करून घेईल, कारण एकदाचं धण्याचं कूट जे आहे ते भरून ठेवलं म्हणजे वर्षभर काही आपल्याला ताप नाही मग करायचा. तर त्यासाठी
बघत होती तरी पण वेचलेले होते मी, पण तरी पाकडून वगैरे घेतले, कारण त्याच्या काड्या वगैरे असतातच धन्यांमध्ये, त्या सगळ्या निघून जातील म्हणून. आणि बाकीचं जे धन्यांचं कूट होतं ते मम्मीकडून मी त्यांच्या इथं गिरणी आहे ना, तर तिथून करून आणलेलं होतं. पण हे आमच्या आईंनी दिलेले होते आणि इतका वेळ पण नव्हता, घरी काम चालू आहे तुम्हाला माहीतच आहे घराचं, त्यामुळे धने जे आहेत ते काही दळले गेले नव्हते. म्हटलं चला मी तिथं दळून घेईल मिक्सरमध्ये. तर आज त्यांचा शेवटी मुहूर्त निघालेला होता, ते करून घेतलेलं होतं. आता हे थंड झाल्यावर जे आहे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवेल, कारण काचेच्या बरणीत जर आपण हे धन्याचं कूट भरून ठेवलं ना, वर्षभर अजिबात खराब होत नाही, जसंच्या तसं राहतं. तर असं आता थंड झाल्यावर जे आहे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.